संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये या धम्मध्वजाला अतिशय सन्मानपूर्वक पाहिलं जातं. आज आपल्याकडे बघा, आपल्याकडे पण आपण या पंचरंगी धम्मध्वजाचं करतो ना, ध्वजारोहण करतो ना. पण काही काही लोक याला पंचशील ध्वज म्हणतात, काही काही लोक अज्ञानपोटी आहे ते. बांधवांनो, हा पंचशील ध्वज नाहीये, याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात. कारण पंचशिलेचा आणि या रंगांचा किंवा पंचशिलेचा या ध्वजाचा काहीही संबंध नाहीये. आपण केवळ पंच आहे, 5 रंग आहे, तर त्याला अज्ञानी पोटी पंचशील धम्मध्वज म्हणतो. पण हा पंचशील धम्मध्वज नाही आहे, याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात. आणि हे पंचरंगी म्हणजे काय आहेत? हे भगवान बुद्धांच्या बुद्धत्व ज्ञानाचे 5 धम्मरश्मी आहेत. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. त्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं. असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक यूट्यूब चॅनल, आपल्या अमरावती या परिसरामध्ये वास्तव्याला असणारे पूजनीय भिक्खू नागसेनजी आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. विशेष करून ज्या परिवाराप्रती की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहोत, असा हा श्रद्धावान परिवार, उपासक उपासिका प्रगती वैद्य, दीपक वैद्य, दिव्यांशु दीपक वैद्य आणि संपूर्ण वैद्य परिवार, या परिवाराप्रती मी विशेष मंगल कामना अर्पण करतो की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि छोटे काणी नाही, हा चांगला मोठा कार्यक्रम झालेला आहे बघा. मंडप सुद्धा कमी पडला, जणू काही धम्म परिषदच होते की काय, अशा प्रकारचं चित्र आम्हाला इथून दिसत आहे. एवढं मोठं पुण्य या परिवाराने प्राप्त केलं आणि या परिवारामुळे तुम्हाला सुद्धा एवढं मोठं पुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली. तर एकदा त्यांच्या प्रती आपण साधुवादाने पुण्यानुमोदन व्यक्त करावा. टाळ्या पण वाजवा आणि साधू साधू पण म्हणा. वैद्य परिवाराप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. त्या परिवाराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो. आज उपस्थित या ठिकाणी आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, अजून लोक येणं सुरूच आहे बघा. म्हणजे जागा पुरते की नाही जरा प्रश्नच आहे. म्हणजे अजूनही लोकांचं येणं सुरूच आहे. कारण काल परवाच वैद्य ताईंनी आम्हाला फोन केला. ताईंनी आम्हाला सांगितलं, भंतेजी म्हणे सुरुवातीला 150-200 लोकांची आम्ही व्यवस्था केली होती आणि त्यांच्यासाठी पण भोजनाची व्यवस्था केली होती.
पण ही पत्रिका आम्ही छापली म्हणे. या पत्रिकेमध्ये करुणानंद भंतेजींचं, धम्मबोधी भंतेजींचं, तुमचं पण नाव छापलं म्हणे. आणि ही पत्रिका ज्यांच्या ज्यांच्याकडे गेली ते सर्वच जण म्हणाले म्हणे की आम्ही सगळेच येतो, आम्ही परिवारासह येतो. कारण ज्या भंतेजींना आम्ही नेहमी युट्यूबला पाहतो, ज्यांचे देसना आम्ही ऐकतो, आज तुमच्यामुळं आम्हाला भंतेजींना लाईव्ह बघता येणार आहे, लाईव्ह ऐकता येणार आहे. तर भंते म्हणाले की भंतेजी आता लोकांची संख्या वाढणार आहे, 100-150 नाही म्हणे, 500च्या वर जाणार आहे म्हणे संख्या. पण असू द्या म्हणे, आम्ही काही कमी श्रद्धावान नाही म्हणे, येणाऱ्या सर्वांना म्हणे आम्ही धम्म सेवा देऊ म्हणे. एकदा पुन्हा बघा, वैद्य परिवारासाठी तुम्ही सर्वांनी साधुवाद द्या बघा, कारण फार श्रद्धावान परिवार आहे की ज्यांच्यामुळे आपण आजचा हा धम्म देसनेचा आणि पुण्य प्राप्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. उपस्थितांनो, आपण फार पुण्यवान आहात की या भारत भूमीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या सर्वांना हा धम्म आचरण करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठीच आपण फार पुण्यवान आहोत, कारण ज्या भारत भूमीमध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला, ज्या भारत भूमीमधूनच हा बुद्धाचा धम्म संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये प्रसारित झाला, सगळीकडे प्रसारित झाला, त्या बौद्ध धम्माचे आपण अनुयायी आहोत. त्या बौद्ध धम्माला आचरण करणारे आपण अनुयायी आहोत. तर बघा आपण किती पुण्यवान आहोत की 2500 वर्षांपूर्वी ज्या भारत भूमीमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी या मानवी सुखाच्या या मार्गाची, या धम्माची स्थापना केली, त्याच धम्माला आपण आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणत आहोत. आणि हा धम्म केवळ भारतातच नाही, म्हणजे या धम्माची महत्ता बघा, बौद्ध धम्माची व्यापकता बघा, की फक्त भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर अशा विविध देशांमध्ये बुद्धाचा धम्म गेला. अशा विविध देशांमध्ये बुद्धाच्या धम्माचा विकास झाला. जेव्हा जेव्हा आपण टीव्हीवर किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये या विविध देशांबद्दल ऐकतो, वाचतो, जसं थायलंड असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, जपान असेल, चीन असेल, तर आपल्याला मनातल्या मनात किती आनंद होतो. अरे बघा, तो श्रीलंका देश बौद्ध देश आहे, तो थायलंड बघा बौद्ध देश आहे, अरे तो म्यानमार बौद्ध देश आहे, तो जपान, तो चीन, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, अरे बघा ते देश हे बौद्ध देश आहेत बघा. असं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर मनाला किती आनंद होतो बघा, किती आनंद होतो मनाला. आपण स्वतःला असं आनंदी समजतो की ज्या धम्माला आपण फॉलो करतो, ज्या धम्माचं आपण आचरण करतो, आज हा धम्म जागतिक स्तराचा धम्म आहे बघा, जागतिक स्तराचा. जगातल्या 145 देशांमध्ये बुद्धाच्या धम्माला फॉलो करणारे, बुद्धाचा धम्म आचरणामध्ये आणणारे 145 देश, त्यापेक्षाही जास्त देश या पृथ्वीवरती आहेत बघा. त्यापैकी आपण पण एक आहोत. भारतामध्ये सुद्धा आपण एक आहोत की बुद्धाचा धम्म स्वीकार करून 68 वर्ष झाले आणि आज आपण बुद्धाच्या धम्माप्रमाणे आचरण आपण करीत आहोत. किती आनंद आहे बघा, किती आनंद आहे की संपूर्ण जगामध्ये बुद्धाचा धम्म आहे. पण बांधवांनो, भारतामध्ये जन्मास आलेला किंवा भारतामध्ये स्थापित झालेला बुद्धाचा धम्म आज संपूर्ण जगामध्ये प्रसारित झाला, हे काही साधं आणि सोपी गोष्ट नाही आहे. प्रचंड मोठा इतिहास आहे बघा हा. कारण भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, किमान तोपर्यंत बुद्धाचा धम्म हा फक्त भारतामध्येच होता. बुद्धाचा धम्म हा केवळ भारतातल्या काही राज्यांपुरताच मर्यादित होता. परंतु जवळपास 200-225 वर्षानंतर जेव्हा सम्राट अशोकाने बुद्धाचा धम्म स्वीकार केला, तर सम्राट अशोकाने त्यानंतर संपूर्ण जीवन बुद्ध धम्माच्या प्रचाराकरिता आणि प्रसाराकरिता व्यतीत केलं. किती मोठं काम केलं सम्राट अशोकाने. सम्राट अशोकाने फक्त बुद्धाचा धम्म स्वीकारच केला नाही, तर बुद्ध धम्माचा विकास या भारतामध्ये व्हावा. बुद्ध धम्म केवळ भारतामध्येच नाही
तर या भारताच्या बाहेर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, जम्बूद्वीपाच्या बाहेर पूर्ण आशियामध्ये प्रसारित व्हावा, याकरिता सम्राट अशोकाने आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. तर बघा तो सम्राट अशोक, की ज्या अशोकाने या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये स्तूपांची निर्मिती केली. किती स्तूप निर्माण केले? 84,000 स्तूप निर्माण केले. बघा 84,000 स्तूप. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींवरती सुरुवातीला 8 स्तूपांची निर्मिती झाली. या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं उत्खनन सम्राट अशोकाने केलं आणि त्या अस्थी जमा केल्या, बुद्धांच्या अस्थी जमा केल्या, पाटलीपुत्राला घेऊन आला, त्या अस्थींची पूजा केली आणि त्या अशोकाने या बुद्ध अस्थींचे असे छोटे 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 84,000 भाग केले. बघा, आणि त्या 84,000 बुद्ध अस्थींवरती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्ध अस्थि स्तूपांची निर्मिती केली. एवढं मोठं काम केलं. बघा आज काही स्तूप आपल्याला पाहायला मिळतात, त्यापैकी काही स्तूप आजही आहेत. मागे बघा आपले बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक अपील केली होती की सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले ते कुठे गेलेत. काही स्तूप तर जमिनीखाली गडप झाले, काही स्तूप त्याची विटंबना झाली, काही मोजके स्तूप आहेत की जे आज आपल्याला पाहायला मिळतात. एवढं मोठं काम केलं सम्राट अशोकाने. एवढंच काय, तर भिक्षूंच्या राहण्याकरता विहाराची निर्मिती केली. एवढं सर्व काम केल्यानंतर जेव्हा हा सम्राट अशोक भंते मोग्गलीपुत्र तिस्स म्हणजे त्यांचे गुरु त्यांच्याकडे जातात आणि हात जोडतात आणि म्हणतात की भंते, मी धम्माचा दायाद झालो का? मी धम्माचा दायाद झालो का? दायाद म्हणजे धम्माचा सखा होणे. दायाद म्हणजे काय? धम्माचा वारसा, धम्माचा जवळचा होणे, धम्माचा सखा होणे. तर म्हणते मी एवढं सर्व काम केलं, धम्माला विकसित करण्यासाठी एवढं मोठं काम केलं, मी धम्माचा दायाद झालो का? तर म्हणते मोग्गलीपुत्र तिस्स म्हणतात की महाराज, तुम्ही 84,000 स्तूपांची निर्मिती केली, तुम्ही विहारांची निर्मिती केली, तुम्ही भिक्खू संघाच्या भोजनाची, चिवराची, गिलानपच्चयाची, विहारांची निर्मिती केली, तरी सुद्धा तुम्ही धम्माचे दायाद झाले नाही. तुम्ही फक्त धम्माचे दायक झालेले. दायक, दायक म्हणजे कोण? की जे भिक्खू संघाला 4 प्रकारचं दान करतात, भोजन दान करतात, चिवर दान करतात, औषधीचं दान करतात आणि राहण्याकरिता कुटीचं दान करतात. अशोक त्याने ह्या 4 वस्तूचं दान केलं. महाराज, तुम्ही फक्त धम्माचे दायक झालेले आहात, धम्माचे दायाद झाले नाही, धम्माचे सखा झाले नाही. लगेच हात जोडतो आणि काय म्हणतो की भंते, जर मला धम्माचा दायाद व्हायचा असेल तर मला काय करावं लागेल? काय दान करू मी, मला सांगा. तर भंते म्हणतात, भंते मोग्गलीपुत्र तिस्स काय म्हणतात, महाराज, जर तुम्हाला धम्माचा दायाद व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा पुत्र, औरच पुत्र, जो तुमचा पुत्र आहे तो पुत्र तुम्हाला भिक्खू संघाला दान करावं लागेल, त्याला प्रवजित करावं लागेल, तेव्हाच तुम्ही धम्माचे दायाद होऊ शकता. एवढं ऐकल्याबरोबर जराही विलंब न करता सम्राट अशोक, राजकुमार महेंद्र, सम्राट अशोकाचा मुलगा राजकुमार महेंद्रकडे जातात आणि म्हणतात की पुत्रा, मी धम्माचा दायक झालेलो आहे, पण मला धम्माचा सखा व्हायचा आहे, दायाद व्हायचा आहे आणि त्यासाठी तुला संघामध्ये प्रवजित व्हावं लागेल. महेंद्र जे होते ते सुद्धा श्रद्धावान होते. ते स्मित हास्य करतात, पिताश्री, श्रद्धापूर्वक मी सुद्धा प्रवजित होईल, तुम्हाला धम्माचा दायाद व्हायचा आहे, मी प्रवजित होईल पिताश्री. आणि बघा त्याच ठिकाणी भंते मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या शुभ हस्ते सम्राट अशोकाचा मुलगा कोण, राजकुमार महेंद्र यांची दीक्षा होते, प्रवज्जा होते, ते संघामध्ये सामील होतात. तर एक राजकुमार महेंद्र भिक्षू महेंद्र होतात. आणि फक्त भिक्षू होऊन थांबत नाहीत, तर त्यावेळेस सम्राट अशोकाने या धम्माच्या, बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता 9 समित्यांची स्थापना केली होती. वेगवेगळं, जसं आपला जो महाराष्ट्र प्रदेश आहे इथे पण काही भिक्षूंना पाठवलं होतं, एक कमिटी महाधम्म रक्षित असे भिक्षू जिथे आले होते.
सोन आणि उत्तर नावाचे भिक्षू, त्यांना थायलंडला पाठवलं, म्यानमारला पाठवलं. एक कमिटी आणखी होती 9 कमिट्यांपैकी, ती ज्या कमिटीला सम्राट अशोकाने श्रीलंकेला पाठवलं होतं. कशासाठी? की तिथे जाऊन बुद्धाच्या धम्माचा तुम्ही तिथे प्रचार आणि प्रसार करावा. तर महेंद्र भिक्षू आणि त्यांच्यासोबत आणखीन 4 भिक्षू होते. अशा 5 भिक्षूंची समिती निर्माण केली आणि महेंद्र भिक्षूंना बाकी 4 भिक्षू संघांसोबत त्यांना श्रीलंकेला पाठवलं. तेव्हा त्याला सिलोन म्हणायचे, पूर्ण जुनं नाव सिलोन. श्रीलंकेला पाठवलं. तर बघा, सम्राट अशोकाने महेंद्र भिक्षूंना श्रीलंकेला पाठवलं. महेंद्र भिक्षू श्रीलंकेला गेले. तिथे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर बघा, भिक्षू महेंद्र म्हणजे भिक्षू होतात, श्रीलंकेला जातात. आणि श्रीलंका काही जास्त मोठा देश नाही बरं, छोटासा देश आहे. म्हणजे जसं एवढा आपला विदर्भ आहे ना, आपला विदर्भाचा जेवढा पट्टा आहे अगदी तेवढाच बघा एक छोटासा श्रीलंका देश आहे. हे तिथे जातात आणि त्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात बघा. तर आज बघा, म्हणजे 2200 वर्षांपूर्वी भिक्षू महेंद्र श्रीलंकेमध्ये जाऊन तिथे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तर आज बघा, संपूर्ण श्रीलंका देश हा बुद्धमय देश आहे बघा. संपूर्ण श्रीलंकेमध्ये बुद्धाचा धम्म विकसित झालेला आहे. रस्त्याने तुम्हाला बुद्धाची संस्कृती दिसेल. रस्त्याने तुम्ही जर तुमच्यापैकी जर कोणी श्रीलंकेला गेलं असेल तर तुम्ही अगदी रस्त्याने सुद्धा बुद्ध धम्माची संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. जर रस्त्याने एखादे कोणी भिक्खू किंवा भिक्खू संघ हातात भिक्षापात्र घेऊन जर भिक्षाटन करत असतील ना, गाड्या थांबतात की भंतीजी अगोदर जाऊ द्या, त्यांची चारिका सुरू आहे, त्यांना जाऊ द्या. आपल्याकडे कार्यक्रम उलटाच आहे. आपले भंतीजी जरा थांबा, आम्हाला जाऊ द्या. आपल्याकडचा कार्यक्रम उलटाच आहे. भंतीजी जरा थांबा, आम्हाला जरा जाऊ द्या म्हणता, आम्हाला घाई आहे म्हणता. बरं ठीक आहे, जावा. तुम्ही प्रधानमंत्रीपेक्षा पण जास्त बिझी आहेत, तुम्ही अगोदर निघून जा. श्रीलंकेमध्ये तुम्हाला घराघरात तर बुद्ध संस्कृती आहेत, पण श्रीलंकेमध्ये रस्त्याने सुद्धा, सार्वजनिक ठिकाणी सुद्धा, सार्वजनिक वाहनांमध्ये सुद्धा तुम्हाला बुद्ध संस्कृती पाहायला मिळेल. स्पेशल बसमध्ये सुद्धा जसं आपल्याकडे महिलांसाठी सीट राखीव असते, तशी अगदी पुढची जी सीट आहे ती भिक्षूंसाठी राखीव असते बघा. तिथे भिक्षूंशिवाय दुसरं कोणी बसत नाही. आणि कोणी बसलं असेल ना, भंतीजी जर बसमध्ये चढले लगेच ते उठतात, भंतेजी आपण बसावं, तुम्ही बसावं. आपल्याकडे उलटच आहे, भंतेजी सर का तिकडं असं म्हणतात आपल्याकडे, आहे की नाही? ही बुद्ध संस्कृती नाहीये. पण बुद्ध संस्कृती श्रीलंकेमध्ये रुजली. आणि आज बघा, या आधुनिक काळामध्ये एक बौद्धमय देश म्हणून श्रीलंका एक आदर्शवत देश आहे. कोणामुळे? भिक्षू महेंद्र श्रीलंकेमध्ये जाऊन तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तर 2200 वर्षांपासून बघा, आज तागायत या श्रीलंकेमध्ये बुद्धाचा धम्म प्रचारित झालेला आहे, प्रसारित झालेला आहे. ज्या काळामध्ये या भारतात बुद्धाचा धम्म नामशेष होत गेला, म्हणजे हळूहळू प्रतिक्रांती झाली, बुद्धाचा धम्म हळूहळू नाहीसा होत गेला, नामशेष होत गेला. बुद्धाचा भिक्खू संघ नामशेष होत गेला, साहित्य नष्ट होत गेलं. हळूहळू बुद्धाचा धम्म या भारत भूमीमधून नष्ट होत गेला. पण त्याही काळामध्ये या श्रीलंका देशाने, या श्रीलंकामध्ये असणाऱ्या बौद्ध भिक्खू संघाने बुद्धाचा धम्म जिवंत ठेवला बघा. बुद्धाचा धम्म जिवंत ठेवला. ज्या काळात म्हणजे हे आपण म्हणजे किती भाग्य वगैरे आपण मानत नाही, पण प्रतिक्रांती बघा की याच भारतात बुद्धाचा जन्म झाला. याच भारतामध्ये बुद्धाने धम्माची स्थापना केली, बौद्ध धम्माची स्थापना केली. याच भारतामध्ये भिक्खू संघाची पण स्थापना केली. परंतु प्रतिक्रांतीचा इतिहास आहे बघा की बुद्धाचा धम्म पूर्ण नामशेष झाला. अशाही काळामध्ये श्रीलंकेमध्ये तिथल्या भिक्खू संघाने बुद्धाचा धम्म जिवंत ठेवला बघा. जसं भिक्खू संघ, श्रीलंकेमध्ये जो भिक्खू संघ आहे, आज जे आपण त्रिपिटक वाचतो ना, बौद्ध धम्माची ग्रंथ संपदा आहे त्रिपिटक. या त्रिपिटकातील जे सुत्त पिटक आहे, हे सुत्त पिटक श्रीलंकेच्या भिक्षूने जिवंत ठेवलं. त्यामुळेच आज आपल्याला सुत्त पिटक वाचायला मिळते.
म्यानमार मधल्या भिक्षू संघाने, म्हणजे अगोदरचा ब्रह्मदेश, आजचा म्यानमार मधल्या भिक्षू संघाने भगवान बुद्धाचा अभिधम्म पिटक सुरक्षित ठेवला. आज आपल्याला अभिधम्म पिटक वाचायला मिळतो. त्यानंतर थायलंडच्या भिक्षू संघाने भगवान बुद्धांचं विनय पिटक सुरक्षित ठेवलं, तर आज आपल्याला विनय पिटक वाचायला मिळतो. श्रीलंकेच्या भिक्षू संघाने भगवान बुद्धांचं सुत्त पिटक सुरक्षित ठेवलं, तर आज आपल्याला बुद्ध धम्माचं बुद्धांचे सुत्त पिटक आपल्याला वाचायला मिळतात. हा प्रचंड मोठा इतिहास आहे बघा. श्रीलंकेने हे सर्व साध्य केले बघा. आणि हा इतिहास आहे की आज तागायत बुद्ध धम्माचं रक्षण करण्यासाठी किंवा बुद्ध धम्माचा आणखीन अधिक प्रचार होण्यासाठी श्रीलंका या देशाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. तुम्ही जर कधी बुद्ध गयाला गेले, कधी कुशीनगरला गेले, कधी या कोणत्याही बौद्ध स्थळावर तुम्ही गेलेत ना, तुम्ही जात असाल बुद्धगयाच्या धम्म यात्रेमध्ये, धम्म सहलीमध्ये, तर बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला श्रीलंकेचं बुद्ध विहार दिसेल. प्रत्येक ठिकाणी थायलंडचं बुद्ध विहार तुम्हाला दिसेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्यानमारचं पण बुद्ध विहार दिसेल. म्हणजे बघा, हे बौद्ध लोक, या बौद्ध देशातील हे बौद्ध लोक भारतामध्ये येतात. भारतामध्ये येऊन ते जमीन विकत घेतात आणि तिथे बुद्ध विहाराची निर्मिती करतात. कारण त्यांना वाटतं की भारतातून बुद्ध धम्म आमच्याकडे आलेला आहे, म्हणजे आमच्यावर भारताचे उपकार आहेत, तर या उपकाराची परतफेड पण आपण करायला पाहिजे. तर बघा, आजही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी श्रीलंकन बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आपल्याला पाहायला मिळतात. असा हा श्रीलंका देश आहे. त्या श्रीलंका देशाने आज तागायत बुद्ध धम्माचं रक्षण केलेलं आहे, बौद्ध साहित्यांचं रक्षण केलेलं आहे. आज तरी तुम्हाला भिक्खू संघ पाहायला मिळतो, पण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर जे भिक्खू संघ होते की ज्यांना बुद्ध धम्म वाचायला पुस्तक उपलब्ध नव्हते, तर भदंत आनंद कोसलायन, धम्मकीर्ती, राहुल सांकृतायन असे जे पहिल्या पिढीतले विद्वान होऊन गेले बघा, ते सर्व श्रीलंकेला गेले. श्रीलंकेच्या अनुराधापूरमध्ये जाऊन, तिथल्या मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन तिथे त्यांनी तिथल्या त्रिपिटकाचं अध्ययन केलं. भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन मग त्रिपिटकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं बघा. तर आज आपल्याकडे हिंदीचं त्रिपिटक सुद्धा उपलब्ध आहे. मी हे सर्व आपल्याला यासाठी सांगतोय, म्हणजे आज 8 जानेवारी 2025 आहे. आजच्या दिवसाचं महत्व काय आहे? धम्मध्वज दिवस आहे आज 8 जानेवारी 2025 आज धम्मध्वज दिवस आहे बांधवांनो. हा धम्मध्वज दिवस समग्र बौद्ध राष्ट्रांमध्ये साजरा केला जातो, संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये. कारण हा जो धम्मध्वज दिवस आहे हा आपल्या संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमधला एक महान ऐतिहासिक असा दिवस आहे. कारण श्रीलंकेचा इतिहास मी तुम्हाला सांगत होतो की ज्या वेळेस भारतामध्ये कुठेच बुद्ध धम्माचं प्रतीक नव्हतं, भारतामधला बुद्ध धम्म समूळ नामशेष झाला होता. अशा 19व्या शताब्दीमध्ये, म्हणजे 1880च्या दरम्यान श्रीलंकेमध्ये काही भिक्खू संघ आणि काही विद्वान लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांना वाटलं की ज्याप्रमाणे प्रत्येक धर्मीयांचा त्यांचा ध्वज असतो, त्यांचा धर्माचा ध्वज असतो, त्याप्रमाणे या बौद्ध धम्माचा सुद्धा एक ध्वज असला पाहिजे की ज्या ध्वजाचं आपण सन्मान करावा, जे ध्वज बौद्ध धम्माचं प्रतीक असावं, जो धम्म ध्वज हा बुद्ध तत्वज्ञानाचं प्रतीक असावं, अशा प्रकारचा विचार पुढे आला. तर बघा, अशा विचारांचा म्हणजे विचार करून काही भिक्खू संघ, काही विद्वान लोकांनी पुढाकार घेऊन श्रीलंकेमध्ये आजपासून जवळपास 150 वर्षांपूर्वी 1885 मध्ये एक कमिटीची स्थापना केली. ज्या कमिटीमध्ये काही भिक्खू संघ होते, त्या भिक्खू संघामध्ये सुमंगल नाईक थेरो होते, गुणानंद थेरो होते, जे अनागरिक धम्मपाल आहेत की ज्याने बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू केलं, आद्य प्रवर्तक आहेत ते सुद्धा होते, काही विद्वान लोक होते. अशा लोकांनी एक कोलंबो समिती स्थापन केली आणि समितीने विचार विनिमय केला की बौद्ध धम्माचं, जसे वेगवेगळ्या देशाने बौद्ध धम्म आहे, परंतु सगळ्या म्हणजे बौद्ध अनुयायांसाठी एक प्रतीक असावं म्हणून त्यांनी विचार केला आणि विचार पुढे आला की बुद्ध धम्माचा सुद्धा एक ध्वज असला पाहिजे, बुद्ध धम्माचा सुद्धा अस्मितेचा एक ध्वज असला पाहिजे.
तर त्या कमिटीने विचार काय केला, ध्वज कसा तयार करायचा, कारण ध्वजामध्ये बुद्धाचं प्रतीक दिसलं पाहिजे, ह्या ध्वजामध्ये बुद्धाची अस्मिता असली पाहिजे, धम्माची अस्मिता असली पाहिजे. तर तो इतिहास बघा बुद्धाचा. जेव्हा भगवान बुद्ध निरंजना नदीच्या काठी बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्या बोधिवृक्षाखाली बसलेले असतात, ध्यान मनन चिंतन करतात. या जीवनातील दुःख सत्य काय आहे, त्या दुःख समुदाय सत्य काय आहे, दुःख निरोध सत्य काय आहे, दुःख निरोध गामिनी पटिपदा सत्य म्हणजे 4 आर्य सत्याचं चिंतन करतात. या मानवी जीवनातील दुःख मुक्तीचा मार्ग शोधतात, संशोधन करतात, संपूर्ण जीवनाचं संशोधन करतात. तेव्हा त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होत असते. अट्टकथेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी या मानवी जीवनातील समग्र दुःखाचं चिंतन केलं, दुःख मुक्तीच्या मार्गाचं चिंतन केलं, ते दुःख मुक्तीच्या मार्गाला त्या बुद्धत्वाच्या ज्ञानाला प्राप्त करतात. त्यावेळेस साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, त्यावेळेस त्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांचं हा जो डोक्यामागचा जो भाग आहे, त्या डोक्यामागच्या म्हणजे मागचा जो भाग आहे त्या ठिकाणी काही रंगांचे तरंग बाहेर पडले होते. त्याला बुद्धत्वाचे तरंग म्हणतात, त्याला धम्मरश्मी म्हणतात. त्या रंगांच्या त्या धम्मरश्मीमध्ये पिवळा रंग आला, म्हणजे निळा रंग आला, पांढरा रंग आला, केशरी रंग आला, त्याच्यानंतर तो लाल रंग आला, असे रंग बाहेर पडले. त्या रंगांना धम्मरश्मी असं म्हणतात. अट्टकथेमध्ये आता उल्लेख आहे. आणि हे जे रंग बाहेर पडलेले आहेत, या रंगांचा भगवान बुद्धांच्या शारीरिक लक्षणांसोबत प्रतीक आहेत बघा. म्हणजे बुद्ध जे होते हे जरी सामान्य माणसाप्रमाणे जन्मास येतात, पण ते सामान्य नसतात. जरी सामान्य माणसाप्रमाणे जन्म मृत्यू हे धर्म त्यांच्या शरीरावर लागू होतात, पण तरी सुद्धा त्यांचं शरीरही हे सामान्य माणसांप्रमाणे नसते. सामान्य लोकांमध्ये जन्म घेऊनही असामान्य व्यक्तिमत्वाचे भगवान बुद्ध असतात, असामान्य तत्वज्ञानाचे व्यक्तिमत्वाचे भगवान बुद्ध असतात. तर बुद्धाने ते बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांच्या शरीरातून या 5 प्रकारच्या धम्मरश्मी बाहेर पडल्या आणि त्या धम्मरश्मी मधूनच या धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे. बांधवांनो, हा जो धम्मध्वज आपण पाहतो, या धम्मध्वजामध्ये किती कलर आहेत? 5 कलर वापरले, 5 रंगांनी तयार झालेला हा धम्मध्वज आहे. तर त्या विचारवंतांनी या 5 रंगांना एका ठिकाणी एकत्रित करून हा धम्मध्वज तयार केला. त्याच्यामध्ये निळा रंग वापरला, त्याच्यामध्ये पिवळा रंग वापरला, त्याच्यामध्ये केशरी रंग वापरला, त्याच्यामध्ये लाल रंग वापरला, पांढरा रंग वापरला, त्याच्यानंतर शांतीचं प्रतीक म्हणून त्यांनी जे सगळे कलर त्या ठिकाणी वापरले. या 5 रंगांना एकत्रित करून त्या लोकांनी, त्या विद्वान भिक्खू संघाने, त्या विद्वान विचारवंतांनी हा ध्वज तयार केला. आणि तिथं ठरलं की आजपासून बुद्ध धम्माच्या प्रतीक म्हणून या ध्वजाला आपण सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी बुद्ध धम्माचा संस्कार असेल त्या त्या ठिकाणी या ध्वजाचं म्हणजे रोहन करायचं. आणि तेव्हापासून बघा आजपर्यंत म्हणजे संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये या धम्मध्वजाला अतिशय सन्मानपूर्वक पाहिलं जातं. आज आपल्याकडे बघा, आपल्याकडे पण आपण या पंचरंगी धम्मध्वजाचं करतो ना, ध्वजारोहण करतो ना. पण काही लोक याला पंचशील ध्वज म्हणतात, काही लोक अज्ञानपोटी आहे. ते बांधवांनो, हा पंचशील ध्वज नाहीये, याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात. कारण पंचशिलेचा आणि या रंगांचा किंवा पंचशिलेचा या ध्वजाचा काहीही संबंध नाही आहे. आपण केवळ पंच आहे, 5 रंग आहे, तर त्याला अज्ञानी पोटी पंचशील धम्मध्वज म्हणतो. पण हा पंचशील धम्मध्वज नाही आहे, याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात. आणि हे पंचरंगी म्हणजे काय आहेत? हे भगवान बुद्धांच्या बुद्धत्व ज्ञानाचे 5 धम्मरश्मी आहेत. त्या धम्मरश्मीला अनुसरून हे ध्वज या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. यामध्ये पहिला जो कलर आहे, कोणता रंग आहे? निळा रंग आहे. बघा, या पंचरंगी ध्वजामध्ये पहिला रंग आहे निळा रंग. आणि निळा रंग कशाचा आहे? आकाशाचा आहे ना.
समुद्राचा पण निळा रंग आहे, आकाशाचा रंग निळा असल्यामुळे समुद्रावर आपल्याला निळसर दिसतो बघा. पंचरंगी ध्वजातील पहिला रंग निळा रंग आहे, जो व्यापकता, विशालता आणि समानतेचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आकाश निळसर आहे, विशाल आहे, परंतु सर्वांना तो सामावून घेतो, कोणालाही बाहेर करत नाही, कोणालाही दूर करत नाही. अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या धम्मरश्मीमधून हा निळा रंग बाहेर पडला. पण बुद्ध रश्मीतला जो निळा रंग आहे, तुम्ही ते गाथा म्हणता ना, वज्र संघातकायस अंगिरसस्य तादिनो, म्हणजे काय होते, अगदी वज्राप्रमाणे भगवान बुद्धांचं अंग होतं. भगवान बुद्धाची ही देहकांती होती. वज्र म्हणजे शस्त्र. एखाद्या चक्रवर्ती राजा असतो, त्या चक्रवर्ती राजाकडे शस्त्र असतात, तो शस्त्र अभेद्य असतो बघा, त्या शस्त्राला कोणी भेद करू शकत नाही. अशा वज्राप्रमाणे अभेद्य देह धारण करणारे भगवान बुद्ध होते. आणि त्या भगवान बुद्धांच्या पुढे काय म्हटलेलं आहे, केस मस्सु ही अख्खी नंग. तुम्ही जर म्हणत असाल तर बघा, केस मस्सु ही अख्खी नंग म्हणजे बुद्धांचे जे केस होते, डोक्यावर जे केस होते. काही काही लोक आम्हाला विचारतात की भंतेजी, ते भगवान बुद्धाच्या डोक्यावर जे होते ते काय आहे, ते केस होते का? काही काही लोकांनी ते म्हटलं की ते व्हॉट्सअपवर मेसेज वाचतात आणि म्हणतात ते गोगल गाय, काय म्हणता तुम्ही, गोगल गाय म्हणता ना, काय म्हणता, गोगल गाय म्हणता ना, ते गोगल गाय आलाय म्हणतात. त्या सगळ्या येऊन भगवान बुद्धाच्या डोक्यावर ते फेरे केले म्हणतात, तेच आहे म्हणतात. काही काही व्हॉट्सअपवर असे मेसेज येतात बघा. हे गोगल गायचं काही मॅटर नाही आहे. भगवान बुद्धांची जी केस होते, केस रचना जी होती ती अशी कुरुडे केस होते बघा. काही काही लोकांचे केस असतात बघा, असे गोल गोल केस असतात. बुद्धाचा डोक्याचा जो मधला जो भाग, अगदी वरचा जो भाग होता, इथे मांसाचा गोळा होता, थोडासा तिथे उंचवटा होता, कारण बुद्धत्वाच्या ज्ञानाचं ते प्रतीक आहे. आणि त्यावरती या डोक्यावरती भगवान बुद्धांचे जे केस होते तसे म्हणजे कुरुडे केस होते बघा, असे गोल गोल काही काही लोकांचे असतात, तशा प्रकारचे केस होते. तर त्या केसांमधून केस मस्सु, मस्सु म्हणजे लोम, म्हणजे या डोक्यावरच्या केसांना फक्त केस म्हणतात. पण बाकी शरीरावर जिथे जिथे केस आहेत बघा, दाढीचे केस असतील, मिशीचे केस असतील, शरीरावर जिथे जिथे केस आहेत त्याला लोम म्हणतात. तर डोक्यावरचे केस असो की शरीरावरचे केस असो, केस मस्सु ही अख्खी नंग. आणि या डोळ्यातला जो भाग आहे, यामधून भगवान बुद्धांच्या निळसर रंगाची धम्मरश्मी प्रकाशित झाली होती. जणू काही हा संपूर्ण भूप्रदेश, या भूप्रदेशामध्ये असणारा हा समुद्र, हा संपूर्ण सागर व्यापून टाकलेला आहे. अशा प्रकारे त्या गाथेमध्ये भगवान बुद्धाच्या निळ्या धम्मरश्मीचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये दुसरा रंग सांगितलेला आहे, पिवळा रंग. कशाचं प्रतीक आहे पिवळा रंग? खरं पाहिलं तर पिवळा रंग हा मध्यम मार्गाचं प्रतीक मानलेला आहे. मध्यम मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग. काही काही ठिकाणी याला करुणेचं पण प्रतीक मानलेलं आहे. भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग हाच तर करुणा आहे हो. प्रज्ञाशील करुणा, यामध्येच तर भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग लपलेला आहे. तर भगवान बुद्धांनी जो मध्यम मार्ग उपदेशित केलेला आहे, त्या मध्यम मार्गाचं, त्या आर्य अष्टांगिक मार्गाचं, प्रज्ञाशील करुणेचं प्रतीक म्हणून हा पिवळा रंग त्या पंचरंगी धम्मध्वजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण गाथेमध्ये काय म्हटलेलं आहे, छेवितो छेव अख्खी नंग. म्हणजे काय, बुद्धाची जी बाह्य त्वचा, जी त्वचा, भगवान बुद्धाची जी त्वचा आहे, ही त्वचा पिवळसर रंग म्हणजे धम्मरश्मी प्रकाशित करणारी होते. बुद्धाच्या शरीराचे लक्षण असतात, जसं केसांमधून, केसांच्या लोमांमधून, डोळ्यांमधून निळसर धम्मरश्मी प्रकाशित झाली, अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांची जी त्वचा आहे, त्वचा, त्या त्वचेमधून पिवळसर धम्मरश्मी प्रकाशित झाली. पिवळसर धम्मरश्मी. काही काही लोकांची त्वचा बघा त्या प्रकारची असते. तुम्ही जर ते चीनचे लोक बघितले, चीनचे लोक, त्यांची पण त्वचा त्या प्रकारची असते बघा, पिवळसर रंगाची. म्हणजे असा जो रंग असतो तो भगवान बुद्धाच्या धम्मरश्मीचा रंग आहे. जेव्हा भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं तर तिथे ती धम्मरश्मी बाहेर पडली. ती धम्मरश्मी भगवान बुद्धाच्या
पिवळसर त्वचेमधून बाहेर पडली होती. म्हणून आपण म्हणतो छेवितो छेव अख्खी नंग पीत ठाणे ही रंसियो. पीत वर्ण म्हणजे पिवळा वर्ण होता, जो भगवान बुद्धाच्या या त्वचेमधून प्रसारित झाला. जणू काही या संपूर्ण भूतलावरला त्याला व्यापून टाकणारा तो रंग होता. तो रंग आपण पंचरंगी धम्म ध्वजामध्ये पण पाहतो. त्यानंतर तिसरा रंग आहे, ज्याला लाल रंग म्हटलेला आहे. हा जो लाल रंग आहे, काही काही ठिकाणी त्याला विविध प्रकारचे तत्व सांगितलेले आहे. पण लाल रंग हा बुद्ध धम्मामध्ये गतिशीलतेचं प्रतीक मानलेला आहे. गतिशीलता, दृढतेचं प्रतीक मानलेलं आहे. ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी सतत गतिशील राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, दृढ संकल्प करून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, अगदी त्या लाल रंगाचं प्रतीक भगवान बुद्धांच्या त्या धम्मरश्मीमधून बाहेर पडलं होतं. ही गाथा बघ, तिसऱ्या गाथेमध्ये म्हणतो मनस लोहित अख्खीनं. लोहित म्हणजे लोखंडासारखा, लोह कलर. मासातून भगवान बुद्धांच्या मस्सामधून हा लाल रंग बाहेर पडला. ही लाल धम्मरश्मी बाहेर पडली. तोच रंग बघा पंचरंगी ध्वजामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो. त्यानंतर पांढरा रंग आहे. चौथा नंबरचा कोणता कलर आहे? पांढरा रंग. पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे? शांतीचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे. हा पांढरा रंग भगवान बुद्धांच्या धम्मरश्मीमध्ये सुद्धा प्रसारित झाला. त्या ठिकाणी जसं बघा दातांचा रंग कोणता असतो? पांढरा रंग असतो. डोळ्याचे जे बुब्बुळ म्हणतात ना तुम्ही, हे बुब्बुळाच्या मागच्या बाजूचा रंग कोणता आहे? तो पांढरा रंग असतो. आपल्या हाडांचा रंग पांढरा रंग असतो. अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या दातांचा, भगवान बुद्धांच्या हाडांचा, भगवान बुद्धांच्या या बुब्बुळाच्या मागच्या बाजूला जो पांढरा रंग आहे, त्यामधून पांढरी धम्मरश्मी प्रसारित झाली. परंतु त्याला तात्विक रूपात सांगितलेला आहे, पांढरा रंग हा मनुष्यामध्ये शांतीचं प्रतीक मानलेला आहे. पांढरा रंग हा शुद्धतेचं प्रतीक मानलेला आहे, की ज्याप्रमाणे पांढरा रंग एवढा सुद्धा डाग सहन करत नाही, भगवान बुद्ध सुद्धा या पांढऱ्या रंगाप्रमाणे शुद्ध होते, निष्कलंकित होते. एवढंही डाग म्हणजे अकुशल विचारांचा एवढाही डाग, कलंक भगवान बुद्धांवरती नव्हता. एवढे निष्कलंकित, शुद्ध, परिशुद्ध भगवान बुद्ध होते. हा पांढरा रंग भगवान बुद्धाच्या धम्मरश्मीचं प्रतीक आहे. आणि त्यानंतर शेवटचा कलर आपण पाहतो, कोणता कलर आहे? केशरी कलर. केशरी रंग कुठे आहे बघा? हे बघा भंतीनी चिवर घातलेला आहे. केशरी रंग कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं प्रतीक आहे. या पृथ्वीवर एवढा मोठा त्याग केवळ एकाच महापुरुषांनी केला, ते म्हणजे भगवान बुद्ध आहेत. या सगळ्या भौतिक सुख साधनांचा त्याग करून एवढा महाभिनिष्क्रम भगवान बुद्धांनी केला. ह्या त्यागाचं बल भगवान बुद्धांमध्ये होतं. ही सुद्धा भगवान बुद्धांची एक धम्मरश्मी आहे. तर तिथे त्याला मज्जिमा असं म्हटलेलं, मज्जिद टीका असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला मज्जिमा कलर म्हटलेला आहे, जो भगवान बुद्धांच्या कपड्यांमधून म्हणजे त्या केशरी रंगामधून ती धम्मरश्मी बाहेर पडली. बुद्धाच्या त्यागाचं प्रतीक आहे. हे 5 रंग ज्याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात, या धम्मध्वजामध्ये आहे बघा. या विद्वान भिक्खू संघाने म्हणजे श्रीलंकेमध्ये विद्वान विचारवंतांनी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला, की भगवान बुद्धाच्या बुद्धत्व ज्ञानाच्या या 5 रश्मी आहे, पिवळा, निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी, हे जे 5 धम्मरश्मी आहेत, या धम्मरश्मींना, या रंगांना एकत्रित करून आपण हा ध्वज तयार करायला पाहिजे. तर त्याने ध्वज तयार केला. अशा आपण उभ्या पट्ट्या बघतो ना, उभ्या पट्ट्या. तर सुरुवातीला अशा उभ्या पट्ट्या म्हणजे उभ्या 5 रंगांच्याच पट्ट्या तयार करण्यात आल्या. म्हणजे बुद्धाच्या 5 त्या रश्मी आहेत. पण काही वर्षानंतर 1885 मध्ये ज्या वेळेस बुद्ध पौर्णिमेला या धम्मध्वजाचं रोहन करण्यात आलं,
तेव्हा विचार करण्यात आला, त्या समितीमध्ये असा विचार झाला, म्हणजे त्या समितीमध्ये काही विद्वान लोक होते, त्या विद्वान लोकांपैकी त्यांनी असं म्हटलं की ह्या 5 रंगांपैकी सुद्धा भगवान बुद्धांच्या शरीरामधून या 5ही रंगांची रश्मी एकत्रितपणे बाहेर निघाली होती. तर या 5 पट्ट्यांच्या पुढे म्हणजे जो केशरी रंग जो शेवटचा आहे, त्या केशरी रंगाच्या पुढे आणखीन उभ्या पट्ट्या त्याला जॉईन करण्यात आल्या. त्याच्यामध्ये पण निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी या छोट्या छोट्या पट्ट्या त्याला जॉईन करण्यात आल्या. आज आपण पाहतो की पंचरंगी धम्मध्वज या 5 रंगांच्या सोबत सोबत अशा उभ्या पट्ट्या सुद्धा आहे. त्याला पब्बत्सरा असं म्हणतात. काय म्हणतात? त्याला पब्बत्सरा म्हणतात. म्हणजे 5 प्रकारच्या सरी किंवा 5 प्रकारच्या रश्मी, 5 प्रकारच्या रश्मी ज्या बुद्धाच्या बुद्धत्व ज्ञानातून बाहेर पडल्या होत्या, ज्यांनी या संपूर्ण भूप्रदेशाला प्रकाशमान केलं, या सागराला प्रकाशमान केलं, या संपूर्ण भूप्रदेश व्यापून टाकला होता. अशा त्या 5 रश्मींचं प्रतीक पब्बत्सरा त्याला जॉईन करण्यात आलं. मधामध्ये 24 आऱ्यांचं अशोक चक्र सुद्धा होतं. आज आपण ते अशोक चक्र पंचरंगी ध्वजामध्ये पाहत नाही, पण सुरुवातीला होतं. आणि त्याच ध्वजाला जागतिक म्हणजे श्रीलंकेमधल्या म्हणजे 1950 मध्ये जेव्हा श्रीलंकेमध्ये जागतिक बुद्धिस्ट फेलोशिपची कॉन्फरन्स झाली, तेव्हा 120 पेक्षा जास्त देशांच्या बौद्ध प्रतिनिधींनी त्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्या ठिकाणी याच बौद्ध धम्माच्या ध्वजाला सार्वजनिक मान्यता देण्यात आली. आणि अशा पद्धतीने आजही हाच धम्मध्वज संपूर्ण जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये बुद्ध धम्माचं प्रतीक म्हणून त्याला मानल्या जातं, त्याची पूजा केली जाते. आपणही बौद्ध म्हणून जेव्हा आज या अस्मितेला जाणतो, या प्रतीकांना जाणतो, तर बघा जिथे जिथे धार्मिक कार्यक्रम होतात, जिथे जिथे धम्म परिषदा होतात, त्या सर्व धम्म परिषदांमध्ये त्या प्रत्येक ठिकाणी आपण या पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करतं. बऱ्याच ठिकाणी या लोकांना या रंगाचं महत्व माहित नाही, या रंगाचं महत्व माहित नाही. काही काही ठिकाणी उलटे ध्वज लावले जातात. आम्ही पाहतो निळ रंग हा नेहमी वर असला पाहिजे. म्हणजे कुठं जी पब्बत्सर नावाची पट्टी असते ना, शेवटी जॉईन केली असते बघा, छोटे 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 जे डब्बे असतात त्याला पब्बत्सरा म्हणतात. त्यामध्ये सर्वात वरती निळा रंग असला पाहिजे. हा निळा रंग सर्वोत्तम आहे, हा वरती असला पाहिजे. मग त्याच्या खाली लाल रंग, त्याच्या खाली पिवळा रंग आहे, लाल रंग आहे, पांढरा रंग आहे, केशरी त्यागाचा रंग आहे. अशा प्रकारे ती पब्बत्सरा त्या ठिकाणी असते. तर आपल्या बौद्ध धम्माचं प्रतीक म्हणून हा पंचरंगी धम्मध्वज आपण स्वीकार केलेला आहे. आणि जागतिक बौद्धांमध्ये या पंचरंगी धम्मध्वजाला असं हात जोडून त्याची पूजा केली जाते. त्याची अस्मिता अबाधित राहावी, पंचरंगी धम्मध्वजाचं पावित्र्य अबाधित राहावं, याकरिता आपणही या ध्वजाला नेहमी पावित्र्य म्हणूनच याकडे पाहिलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपण हा ध्वज लावतो, आता आपण तर आंबेडकरवादी बौद्ध आहोत, 68 वर्षांचे बौद्ध आहोत, पण जेव्हा कधी आपण धार्मिक संस्कार करतो तर बघा बऱ्याच ठिकाणी आपण आपला निळा ध्वज सुद्धा वापरतो ना. काय म्हणतो आपण की बाबासाहेब आंबेडकरांनी हा निळा ध्वज दिलेला आहे. तर बाबासाहेबांनी ज्या वेळेस म्हणजे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये म्हणजे जेव्हा फॉर्म भरला होता, तेव्हा त्यांनी तो निळा रंग वापरला होता. म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो बघा, सूर्योदय होतं, तो सूर्योदय झाल्यानंतर त्या ठिकाणी निळसर कांती दिसते, पिवळसर क्रांती दिसते, पांढरी क्रांती दिसते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या विशालतेचं प्रतीक असणारा हा निळा रंग ध्वज म्हणून स्वीकार केला होता. आपण आज तो ध्वज वापरतो आणि नक्की वापरायला पण पाहिजे, कारण ते आंबेडकरवादी बौद्धांचं प्रतीक आहे. पण सोबत सोबत पंचरंगी धम्म ध्वजाचं सुद्धा आपण पावित्र्य जपलं पाहिजे. जे जे लोक बौद्ध आहेत त्या प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या घरावर स्वाभिमानानं आणि सन्मानानं एक निळा ध्वज असला पाहिजे. तेवढ्याच स्वाभिमानानं, तेवढ्याच सन्मानानं पंचरंगी धम्म ध्वज सुद्धा असला पाहिजे. कारण बांधवांनो, हे आपल्या बौद्ध धम्माचे प्रतीक आहेत,
हे आपल्या बौद्ध धर्माची अस्मिता आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावर निळा ध्वज नाही तर कमीत कमी पंचरंगी ध्वज तरी लावावा. दोन्ही ध्वज लावलं तरी काही हरकत नाही, पण आपल्या अस्मितेला जपा. कारण हे पंचरंगी ध्वज जे आहे, निळा ध्वज जे आहे, ती आपली अस्मिता आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, आज 8 जानेवारी दिवस आहे. म्हणजे आज संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये बौद्ध धम्म ध्वज दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आपणही ज्या अर्थी बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत, तर बौद्ध धम्माचं प्रतीक हे पंचरंगी ध्वज आपण हे जाणलं पाहिजे. या ध्वजामध्ये असणारे जे रंग आहेत, धम्मरश्मी आहे, याचंही महत्व जाणलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ते ज्ञान आपण ग्रहण करावं. आपल्या जीवनामध्ये तथागतांच्या या महान धम्माचं आचरण करून आपणही सुखपूर्वक जीवन जगावं, हे आपल्या सर्वांनी या ठिकाणी सांगणं आहे. आजचा जो दिवस आहे, ऍक्च्युली जेव्हा ताईंनी आम्हाला तारीख मागितली होती, आम्हाला पण माहित नव्हतं 8 जानेवारी आहे, पण ते लक्षात आलं नाही की धम्मध्वज दिवस आहे बघा. पण नंतर आमच्या लक्षात आलं की ताईंनी आम्हाला 8 जानेवारी तारीख सांगितलेली आहे. अरे पण किती ऐतिहासिक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय दिवस आहे. कारण असा हा दिवस आहे, जसं बुद्ध पौर्णिमा सगळ्या म्हणजे जगात साजरी केली जाते, अगदी त्याप्रमाणे आजचा हा धम्मध्वज दिवस सुद्धा संपूर्ण बौद्ध जगतामध्ये साजरा केला जातो बघा. एवढा आंतरराष्ट्रीय दिवस आहे आजचा. आणि आजचा दिवस ताईंनी म्हणजे वैद्य परिवाराने निश्चित केला आणि आजच्या या पवित्र ऐतिहासिक दिनी भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपणही या धम्मध्वजाचं ऐतिहासिक महत्व लोकांना सांगितलं पाहिजे, की जेणेकरून ध्वजाबद्दल जे काही छोटं मोठं अज्ञान आहे ते अज्ञान दूर व्हावं, आपल्याला ज्ञान मिळावं, जेणेकरून आज आपल्याला या पंचरंगी ध्वजाचं महत्व सुद्धा समजलं पाहिजे. तर मी वैद्य परिवार यांच्या प्रती सुद्धा मंगल कामना अर्पण करतो. या ठिकाणी जमलेले आपण सर्व उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती सुद्धा मी मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.